तापल्या उन्हात नाही आळस मनात आली तापल्या उन्हात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली खाली बैस घे आराम खाली बैस घे आराम मुखावरती आला घाम मुखावरती आला घाम विष्णुदास आदराने वाराखाली पदराने विष्णुदास आदराने वाराखाली पदराने माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली आई अंबे मात की रेणुका मात की कृपया मेंढरते आणि आठवडी घेऊन या. आज जर इथे बसलेले असेल जेवायला इथून जाणं अवघड आहे. त्याने तेच म्हटलं हे जरा थोडंसं डायव्हर्ट करून हे करून द्या. ते आर्किटेक्टलाही पटलं म्हणाल मला ती इच्छा नाही की त्यांनी श्री रेणुका देवीच्या प्रतिमेचं पूजन करावं. आदरणीय जिल्हाधिकारी सर, माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, माननीय पोलीस अधीक्षक, माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल साहेब, सर्वांना विनंती करतो आणि आशीर्वाद जो आहे आपल्या गावात आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी आम्ही जसं वाढतात आहे त्याप्रमाणे सुविधा पण वाढतात आणि लोकांची श्रद्धा पण वाढतात. गेल्या वर्षी आपण 2 वर्षापूर्वी मिटिंग जेव्हा सुरुवात केली तेव्हा बऱ्यापैकी जी काही अडली अडचणी आहे तेव्हा तरी सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ते होत असतात. कारण नावाचं म्हटलं आणि उत्सव म्हटला की प्रत्येक दिवशी जे आहे जवळपास 1-2 लाख लोक येतात. पंचमीला अष्टमीला असे जातात. हा सगळ्या नियोजन करते ते सगळ्यांची जबाबदारी म्हणजे संस्थेची जबाबदारी आहे. तशीच प्रत्येक डिपार्टमेंटची जबाबदारी रॉयल मॉडेल म्हणून जे आहे अधीक्षक जबाबदारी आणि या जबाबदारीतून आपल्याला प्रेरणा देत असते ती माता देते. गेल्या वेळी काही बैठक झाली होती त्यामुळे आपण काही उमेदवार असलं ते काम सगळ्या होत परंतु त्या खास गोष्ट सगळ्यांची कारण काही रॉयल मॉडेल्स आणि निवडणुकीच्या कामासाठी मी आणि सिद्धार्थांनी भारताला एक बैठक आयोजित केली होती आणि त्या सगळ्या करत असताना वेळ होत आहे. सगळ्यात मला 2-3 इश्यूज जे आहेत एक एस टी महामंडळ
ते बसेस येणे बसेस जाणे त्यावेळी नेहमी मागणी असते. बसेस संख्या वाढवत असताना जी काही ड्रायव्हर कंडक्टर जे आहे ते ड्रायव्हर जे आहेत ते सुद्धा भाविक असले पाहिजे, त्यांना त्या आस्था असली पाहिजे. अशा प्रकारे असेल आता आपला एक फार मोठा कुठल्याही लोड शेडिंग होणार नाही. एक्सप्रेस फीडर आपण लावतोय, मागे आपण नवीन एक एक्सप्रेस फीडर लावतो तर मला आठवत आहे. तर जे काही आता त्याच्यामुळे नियोजन आहे ते नियोजन आपण करूया. CCTV कॅमेरा इथे बघितलं जवळपास 54 आहेत. पुन्हा काही लागेल तर आपण 6 वेगवेगळे पॉइंट नेमलेले आहेत आणि त्या ठिकाणी एकूण 23 कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. आणि या कालावधीमध्ये आमच्या 80 गाड्या राहतील असं नियोजन आहे. प्रवासी गर्दी वाढली तर ते 100 पर्यंत वाढवण्याचं नियोजन आहे. टी पॉइंट, पेट्रोल पंप केंद्र आणि माहूर बसस्थानक या ठिकाणी टेंट उभारण्याचं नियोजन आहे. त्या ठिकाणी ध्वनी क्षेपण यंत्रणा असणार आहे, विद्युत पुरवठा असणार आणि पिण्याची पाण्याची व्यवस्था एसटी महामंडळामार्फत होणार आहे. याशिवाय एसटी महामंडळाची अशी एक सूचना आहे की गेल्या वर्षी अनुसया देवीच्या मंदिराकडे जाताना रस्त्यालगत काही दुकानं लागलेली होती आणि त्या दुकानाचे पाडीचं जे दोर रस्त्यावर आलेले होते, त्यामुळे गाडीतून जाता येता चालणारे प्रवासी आहेत ते अडथळा येत होता त्यांना. आणि गेल्या नारळी पौर्णिमेला एक दुर्दैवी अपघात झाला होता. तर रस्त्यावरती दुकान उपलब्ध थकलं जाणार नाही त्याची जर काळजी घ्यायची आपण तर चांगल्या पद्धतीने यात्रा करू शकतो. आरोग्य खात्याच्या अँब्युलन्स उपलब्ध झाल्या नाही. यांच्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्या महिलेला दवाखान्यात नेण्यासाठी सहकार्य सुद्धा केलेलं नाही. केवळ एका भाविकांनी त्याला गाडीत टाकून दवाखान्यात नेलं. तर यांची आरोग्य यंत्रणा किंवा यांचे जे कर्मचारी आहेत हे कुठे होते यासंबंधी यांना दक्षता घ्यायला सांगा की असा काही प्रकार घडला तर आरोग्य यंत्रणेचे अँब्युलन्स आणि यांचे कर्मचारी त्या ठिकाणी त्या मदतीला धावले पाहिजे. केवळ भाविकावरती वेळ नाही पाहिजे दवाखान्यात नेण्याची. असे तिन्ही वेगवेगळ्या विभागांकडे आहे आपण सैनिकांकडे. तर आपण या रस्त्यांची जी अवस्था झाली आहे ती अत्यंत खराब झालेली आहे आणि दिवस कमी राहिलेले आहे. आपण आपलं नियोजन कशा पद्धतीने कराल? राष्ट्रीय महामार्ग 265 होणारा माहूर सारखी किंमत आहे. त्या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाची ही सेवा लागलेली आहे. सर, राष्ट्रीय महामार्ग 265 धर्माळा माहूर सारखी किंमत जोडतो. त्याच्या खड्ड्यासंदर्भात सरांनी सूचना दिल्या होत्या. त्या संदर्भात सर राष्ट्रीय महामार्गालाही दिलेले आहे, पत्र दिलेले आहे. ते खड्डे भरून देतील सर नवरात्र महोत्सव आले सर. धानोडातील माहूर आज कटेवरती काम चालू आहे. पाऊस धानोडातील माहूर खड्डे आज पूर्ण होतील आमचे आणि पावसामुळे थोडी आम्ही बोलू शकलो नाही, पण आजपासून काम सुरू केलं आणि ते आता होत आलेलं आहे. आणि पुढे तिथं आमचं बांधकाम चालू आहे. तिथं सुद्धा वाहनाला काही त्रास होणार नाही. खबरदारी क्रेन किंवा JCB सगळं तयार केलेलं आहे. काही अडचणी नाही. खड्डे भरून घेतो. पावसामुळे थोडी दिलं ते नाही सर, म्हणजे वारंवार सर आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ. आम्ही वाहनाला काही त्रास होऊ द्या. सर, याला फक्त 4च दिवस हातामध्ये आहे. ते म्हणून जवळपास होत आले. आमच्याकडे मशिनरी आणि यंत्रणा मोठी आहे. आम्ही ती अडचण येऊ देणार. लक्षात नाही. गेल्या 6 महिन्यापासून साहेब रस्त्यावर खड्डे आहेत. या बाबतीत वारंवार आम्ही तक्रारी करतो, पण त्यांचं लक्षात नाही तिकडे. आज किनवटकड मोठमोठाले रोडवर खड्डे पडलेले आहेत, पण कधी यांनी लक्ष दिलं नाही, येत नाही. त्यानुसार माता मंदिर रोड जे खड्डे पडलेले असतात ते आम्ही उद्यापासून आम्ही चालू करून 2 दिवसामध्ये गुरुमाने खड्डे करून देतो सर. आपल्या ते पण दोन्ही रस्ते करून देतो सर आम्ही. हॅलो,
याच्या पाठपुरावा करतोय, पण कोणी त्या रस्त्याकडे अजून लक्ष घातलेलं नाही. म्हणजे आज सकाळी सुद्धा आम्ही भेट दिली, पण त्या ठिकाणी रस्त्याचं काही एक काम झालेलं नाही. सर उपविभागीय साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे सर उद्यापासून चालू करायचं सर ठरलंय सर आमचं. पण ते वॉर बोटिंग वर करा तर 3 दिवसात होईल. तर साहेब म्हणतात आजचा एक दिवस गेला आणि 28 पर्यंत भाविक येतील. म्हणजे आता फक्त 3 दिवस आहे. तर ते तुमची काही यंत्रणा पण दिसत नाही. ते तरी म्हणतात की मशिनरी आहे, तुमची यंत्रणा कुठे आहे? आमच्याकडे जिल्हा परिषदेला सगळ्या गँगमन पण नाही आहे, निधी पण नाही आहे सर. तरी पण आम्ही पर्सनली हे बघा जे करायचं आहे ते गँगमन आहे, माणूस आहे, ते मला माहिती. ठीक आहे सर. तर उद्यापासून काम होऊन संपलं पाहिजे. मानवी घटना घडली त्यानंतर जास्त माहिती काय पोस्ट केलेला आहे. आणि ज्या दिवशी उत्सव सुरू असतो त्या 1 दिवसापासून ते नेक्स्ट डे पर्यंत तो आणि आम्ही जसं माहिती लावलेला आहे सगळ्याला. हे मिटिंग त्या खाली आपण घेतोय. तर आज सांगितलं की साहेब होऊन जाईल आणि उद्या झालं नाही तर परवा तुम्ही पोलीस स्टेशनवर दिसतात. तर आता सांगतोय पाणी नियंत्रण कक्ष, पार्किंग हे विषय आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत सर आपण सकाळी स्वच्छता करतोय, त्याचबरोबर नाईट स्वीपिंग यात्रा काळात आपण ठेवतो. त्याचबरोबर नगरपालिकेच्या वतीने 3 मोबाईल टॉयलेटची आपण टी पॉईंट, पार्किंग प्लेस आणि देवी रोडला आपण ठेवतो. त्याचबरोबर नगरपालिकेकडून टी पॉईंटला नियंत्रण कक्ष उभारला जातो आणि टी पॉईंटला CCTV कॅमेरे बसवले जातात आणि त्याचं नियंत्रण त्या नियंत्रण कक्षातून होतं. आणि दरवर्षीप्रमाणे सर याही वर्षी पार्किंगची व्यवस्था नगरपंचायतकडून केली जाते. पार्किंगच्या व्यवस्थेसंदर्भात आपल्याला जे भाविक येतात आणि त्या भाविकांमध्ये जे मोकाट जनावर आहेत, रात्रीच्या वेळेला रोडवर बसून राहतात, कुठलेही वाहन आलं तर ते बाजू देत नाहीत. आणि मागच्या तहसीलदार साहेबांनी घेतलेल्या मिटिंगमध्ये आपले उपविभागीय अधिकारी साहेब होते, राग साहेब होते, यांना आम्ही असं सूचित केलं होतं की हिंगोलीचे जे चिंचोळकर पी आहेत त्यांनी जशी 149 प्रमाणे नोटीस प्रसिद्ध करून जनावरांच्या मालकांना सूचना दिली होती आणि जनावरं मोकाट सोडली तर त्या जनावरांच्या मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असं त्यांना आम्ही सूचित केलं होतं. पण ते दुर्दैवाने तसं काही घडलेलं नाही आहे. दुसरा मुद्दा असा आहे की माहूर शहरामध्ये लाखो भाविक येतात. टी पॉईंट पासून तर किनवटकडे जाणारा रस्ता इथे ग्रामीण रुग्णालय आहे आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी उघड्यावर बोकड कापल्या जातात, बकरे कापल्या जातात आणि अर्धवट कापून रस्त्यावर ठेवून देतात ते. आणि त्यावेळेला ते त्या ठिकाणी जे बोकड कापल्या जातो उघड्यावर त्यापासून दवाखान्यात येणाऱ्या रुग्ण, खेड्यापाड्यावर येणारे विद्यार्थी आणि भाविकांच्या मनावर असा विपरीत परिणाम होतो. आणि नगरपंचायतला आम्ही वारंवार याबाबत सूचना केली, परंतु नगरपंचायतचं असं उत्तर आहे की आमच्याकडे जागा नाही. तर आपण आपल्या अधिकारामध्ये एखाद्या गायरांची जागा तात्पुरती त्यांना देऊन ती व्यवस्था शहराच्या बाहेर करावी. कारण त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे आणि रस्त्याने येणाऱ्या प्रत्येक भाविकाला रोज सकाळी बोकडं कापलेले दिसतात त्या रस्त्यावर. आणि त्याचा परिणाम असा होतो की गावातले सगळे श्वास त्या ठिकाणी जमा होतात आणि तिथलं मांस वगैरे ग्रामीण रुग्णालयात नेऊन टाकले होते. तर आणि हे जे पत्रक आपल्यामध्ये त्याच्यामधलं जी घाण आहे ही रस्त्यावर फेकली जाते. तर याकडे आपण स्वतः जातीने लक्ष देऊन कायमचा जर प्रश्न मिटवला तर भाविकांचाही त्रास दूर होईल, विद्यार्थ्यांच्या बालपणावर परिणाम होणारा तो सुद्धा हवेल. तर याबाबत आपण थोडीशी सूचना द्यावी लागेल. दत्त शिखर त्या ठिकाणी 24/7 आमचं पथक कार्यरत असणार आहे. आणि अनुसया माता मंदिर आणि देवदेवेश्वर मंदिर ते मंदिराचे टायमिंग तिथे 9 ते 5 असल्या कारणाने तिथे आपण अर्धवेळ पथक स्थापन केलेलं आहे. प्रत्येक पथकासोबत इमर्जन्सी मेडिसिन, रेग्युलर मेडिसिन, ॲम्ब्युलन्स असं सर्व व्यवस्था आपण केलेली आहे. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय स्तरावर आपण एक 20 बेडचा एक आरक्षित वॉर्ड काही इमर्जन्सी परिस्थिती उद्भवली तर स्थापन केलेला आहे. आणि त्यामध्ये नांदेड सिव्हिल हॉस्पिटलवरून आपण विशेषज्ञांची पण सोय केलेली आहे तिथे. त्यामुळे आमच्याकडून आरोग्य विभागाकडून पूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे. आमच्याकडे मेडिसिनचा कसलाही प्रॉब्लेम नाही, ॲम्ब्युलन्सचा प्रॉब्लेम नाही आणि डॉक्टरचा सुद्धा प्रॉब्लेम नाही. आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, माझा एक आणि मंदिर सकाळी 5 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता बंद केले आहे.
प्राथमिक स्वरूपाची आरोग्य व्यवस्था मोफत दवाखाना उपलब्ध आहे. स्टेटसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वतःचे स्वतंत्र रुग्णवाहिका ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था उपलब्ध आहे. मोफत औषध वितरण व्यवस्था करण्यात आलेली आहे. मागे आपण जे मागे बंद पडले मागे जे आहे आपण तहसीलदार साहेबांनी घेतलेल्या बैठकीत तो विषय झालेला आहे. तर ते 4-5 दिवसात त्या बाबतीत काही झालेलं नाही. आणि थोडंसं केबल पडलेले आहे सर्व पायरीवर. त्याच्यामुळे काय होतं, ते केबलमुळे पायात अडचण येऊ शकते. पायी पायाचा हटत नाही, पण केबलही सुद्धा आहेत पायरीवर. ते थोडंसं लक्ष जे भाविक आपल्या इथे येतात, तर भाविकांना जसं 100-100, 200-200 असे ग्रुप पाडून उन्हामध्ये थांबवलं जातं. त्याला जर एक सुसूत्रता आणली, सुसंबद्धता आणली, तर भाविकांचं दर्शन आणि सुरक्षेचा अतिरेक कुठल्या ठिकाणी होऊ नये. मागच्या वेळी तो बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. बऱ्याचशा ठिकाणी जे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था रेणुका देवी संस्थांची आहे, त्यांचं वागणं, हातात दंडुके असणं. कारण आपल्या इथे जेवढे भाविक 10 दिवसात येतात, तेवढे इतरत्र जे देवस्थान आहेत त्या ठिकाणी हे भाविक लाखाच्या संख्येत असतात. पण ते चला माऊली असं करून त्या भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे सुरक्षेचा अतिरेक इथे होऊ नये अशी जबाबदारी श्री रेणुका देवी संस्थांनी घेतल्यास हे नवरात्र अतिशय योग्य पद्धतीनं साजरं होईल असं मला वाटते. आणि त्या अनुषंगाने जी आपण लाईन करतो आहे ती 2च दिवस फक्त, ज्या दिवशी गर्दी असते सुट्टीच्या दिवसांमध्ये 2च दिवस गर्दी असते, इतरत्र तशी गर्दी नसते. तर त्या असे भाविक येताना व्यवस्थित आले पाहिजे आणि त्यांचं व्यवस्थित दर्शन झालं पाहिजे अशी जबाबदारी संस्थांनी घ्यावी. सर परंतु भाविक जो आहे तो भाविक लांब तुला सांगितलंय, तो महाराष्ट्रात नाही, तो भारतातून येतो, भारताच्या बाहेरून सुद्धा येतात. मागच्या वेळेस वेळ दर्शनामधून का इंग्लंडमधून एक कपल जे आहे ते आलेलं होतं. म्हणजे असं भारताबाहेर जे काही ज्यांचं श्रद्धा आहे ते सगळे येतात आहे. आणि त्यामुळे भाविक राहणं लोकांना समाधान मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही सूचना सांगताय, आम्ही त्याच्या सूचनाखाली वापर करतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. या नवरात्र महोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्र व ह्याच्यातून देशातून कमीत कमी 4 ते 5 लाख भाविक या ठिकाणी येतात. त्यासाठी सर एक संभाव्य आणि मजबूत असा बंदोबस्त देण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना दरवर्षीप्रमाणे जो बंदोबस्त मिळतो त्या बंदोबस्त मिळण्यासाठी मी 650 पोलीस कर्मचारी, 4 PI आणि 18 PSI API असे 22 अधिकारी आणि 650 कर्मचारी यामध्ये मागितलेले आहेत. सर त्यामध्ये 65 महिला पोलीस कर्मचारी, ट्रॅफिकचे 50 कर्मचारी आणि इतर पोलीसचे 210 कर्मचारी असे 650चा एक बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे. तो पण बंदोबस्त आपल्याला माहिती दिलेली आहे. काही नियोजनामध्ये पोलीस विभागाकडून कोणतेही बाब कमी राहणार नाही याची मी दक्षता घेतो. विशेष करून पोलीस विभागाचा जो बनतो तो 3-4 वेगवेगळ्या मुद्द्यावर असतो. एक पहिला लॉ अँड ऑर्डर, दुसरी वाहतूक, तिसरी दर्शक आणि दर्शन आणि त्याचबरोबर सुरक्षा. या 4 पॉईंट्समध्ये हा बंदोबस्त विभागला जातो. वाहतूक आणि पार्किंग या बाबतीत बसची व्यवस्था या ठिकाणी चांगल्या प्रकारे असल्यामुळे मला वाटतं अन्य जे एस टी स्टँड आहे तिथपासून फक्त बसेसवर येते, कोणतीही टू व्हीलरवर जाणार नाही अशी जर दक्षता घेतली मला वाटतं बऱ्यापैकी आपण वाहतूक नियोजनावर कंट्रोल आणू शकतो. पार्किंगच्या ठिकाणी मात्र बराच कॅओस असतो. गाड्या आडव्या तिडव्या लावल्या जातात, कुठे कधी कधी गाड्यांचा ओघ खूप असतो आणि त्याच वेळेस कर्मचारी अधिकारी गायब असतात. तर या बाबतीत थोडीशी दक्षता घेणे गरजेचं आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेकडून ध्वनिक्षेपकाची व्यवस्था होणार, त्याने जे रावटी ते तिथे मारला जाणार. तर त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाहतूक व्यवस्थापन करता येईल. दर्शनद्वारे हा विषय अतिशय महत्त्वाचा असतो, कारण त्या ठिकाणी आता कलेक्टर साहेबांनी सांगितलं ते स्टॅम्पेड होण्याची शक्यता असते. ही व्यवस्था नाही आहे. इथे एखादा हिरकणी कक्ष झाल्यास स्तनदा मातांना
आणि लाईनमध्ये जे लहान मुलं आणि मंडळी लागते, महिला मंडळी, त्यांच्यासाठी जर आपण वेगळी व्यवस्था काही करू शकलात तर त्यांना, त्या भाविकांना, म्हणजे महिला अगदी खालपासून बसमध्ये बसतात आणि त्यांचे बाळं रडत असतात, तर त्यांच्यासाठी एखाद्या हिरकणी कक्षाची स्थापना होणं गरजेचं आहे. आणि जे लहान मुलं ज्यांच्या महिलांकडे असतील त्यांना मधून कुठेतरी सोडल्या गेलं पाहिजे, अशी व्यवस्था तिथे असली तर फार बरं होईल. केली आहे. साधारण अर्ध्या ते पाऊण तासामध्ये भाविक या पाण्याच्या पॉईंट पासून त्या पाण्याच्या पॉईंट पर्यंत पोहोचू शकतो. आणि सोडण्याची पद्धत जी आहे सर, आपली दोरी लावून जे सोडतो आणि नंतर आपण काय करतो, सोडल्यानंतर ते भाविक एकदमच पळत जातात, ते लहान मुलं वगैरे सगळे घेऊन जे जातात, पळाचे प्रकार खूप होतात त्यावेळेस. तर थोडंसं तिथं पण नियोजन असायला पाहिजे. तशा आपण भाविकांना मेगाफोन मधून सूचना देत आहोत. आम्ही पाहिलेलं आहे, लाईव्ह पाहिलेलं आहे, बरेचसे भाविक पडले. प्रत्येक भाविकाला तर आपण धरू शकणार नाही ना. आपल्यालाच कुठेतरी चांगलं ठोस पाऊल उचलावं लागतं. बंधन बघितलं सगळे पत्रकार मित्रांनो आपण हा 1-1.5 तासापासून कधी चर्चा करतो आहे. मग आनंद या गोष्टीचा आहे, हे तिसरी बैठक माझी आहे. गडावर आपण जवळ सुरुवात केली आणि पहिल्या बैठकीला जवळपास तक्रारीचा महापूर होता. यांनी असं केलं, ते तसं केलं नाही, एक आरोप प्रत्यारोप इथपर्यंत येऊन दुसऱ्या बैठकीला अजून मागे गेले. आजच्या बैठकीला मला असं वाटतं की फक्त 2-4 इश्यूज जे आहे, जर ती घटना जर सोडली त्या बाईची, तर अदरवाईज इज व्हेरी पीसफुल. याचा अर्थ असा आहे की आपण जे काही प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला यश येत आहे. आणि या सगळं तुमचं सहकार्य जे आहे, लोकांचं सहकार्य आहे, भाविकांचं सहकार्य आहे, इथल्या पत्रकार मंडळीचं सहकार्य आहे, देणगी दाते जे आहेत त्यांचं सहकार्य लाभत आहे. आणि ऑफकोर्स जे मंदिर संस्थांनी जे काही व्यवस्था केलेली आहे, पोलीस प्रशासनाने जे काही व्यवस्था केलेली आहे, या आपण आता अवगत होईल. तेव्हा कुठली प्रकार नाही ना, त्या सगळं आता मीटिंग जी आहे ती 10 मिनिटं आपण संपूया, कारण काही विषय नाही, सगळे विषय आमचे अधिक झालेले आहेत. आणि अशा प्रकारचा जेव्हा वेळ येतं तेव्हा आपण समजतो की आपल्या हा सगळ्यांच्या सहकार्याने नवरात्र आता पूर्ण झाली. आणि मला असं वाटतं की पुढच्या वर्षी जे आहे तर आपलं रोपेचं काम सुद्धा झालेलं असेल, कारण प्रीबिड मीटिंग आपली झालेली आहे आणि टेंडर जे आहे 15 दिवसामध्ये, काही 15-20 दिवसाचा वेळ आहे, 8 तासात झाली की टेंडर उघडलं जाईल. आणि वाट देण्याचा जवळपास 7 महिन्याचा कालावधी माहिती प्रीबिड मध्ये चर्चा झाली होती, तर तेव्हा 7 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही सगळं मानून देतोय. तर पुढच्या वर्षी आपण इथे अवघ्या 4 दिवसांवरती नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे आणि VCN न्यूज आणि विदर्भ न्यूजची चमू सध्या येऊन पोहोचलेली आहे नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूरगड येथे शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संपूर्ण शारदीय नवरात्रोत्सवाचा एक आढावा घेण्यात आला. बैठक जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. या आढावा बैठकीमध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्था, ST महामंडळाकडून करण्यात येणारी व्यवस्था आणि वीज वितरण महामंडळाकडून करण्यात येणारी व्यवस्था इत्यादींचा आढावा घेण्यात आला. यासाठी नांदेड येथून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांचं आगमन इथे झालं होतं. आपण त्यांच्या शब्दात ऐकूया की आढावा नेमका कसा आणि कुठल्या प्रकारचा घेण्यात आला. आपण सगळ्यांना माहितीच आहे की रेणुका देवी संस्थान, रेणुका माता हे 3.5 पीठापैकी एक पूर्ण पीठ हे इथे आहे. प्रत्येक दिवशी नवरात्रामध्ये जवळपास 2 लाख ते 2.5 लाख लोक किंवा त्यापेक्षा जास्त लोक भाविक इथे येतात. आणि त्या सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी मग आपल्याला प्रत्येक डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेशन असलं पाहिजे, भाविकांना सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे. याचा एक कोऑर्डिनेशन बैठक आज करण्यात आली. त्यामध्ये SP साहेब उपस्थित होते, माझे सगळे सहकारी उपस्थित होते, देन रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष ते पण उपस्थित होते. त्यामुळे सगळी चर्चा झाली. त्यामध्ये आपण काय करतो की टी पॉईंटपासून मंदिरापर्यंत कुठला भाविक आपली गाडी घेऊन येत नाही, आपण ST महामंडळाच्या गाडीने येतो आहे. 80 बसेस आपण त्यामध्ये लावतो आहे. त्या बसेससुद्धा आपण असं सांगितलं की गरजपडे 100 बसेससुद्धा आपण लागतील. टुरिझम मॅनेजर सांगितलं की आम्ही 100 बसेस आम्ही तुम्हाला देतो आहे. चांगल्या कंडिशनच्या बसेस आहेत. दुसरा जे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल किंवा सिक्युरिटी व्यवस्था असेल ते सगळे केले जाईल. रोजच्या रोज साफसफाई करण्याबद्दल आपण नगर परिषदेला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यांनी मान्य केलं की इथे वेगळा फोर्स जो आहे की वेगळे स्वच्छता निरीक्षक जे आहे ते इथे राहणार आहे आणि जेणेकरून
इथली साफसफाई जी आहे ती व्यवस्थित केली. MSCB बद्दल जे आहे की पूर्ण गावामध्ये लाईट, गडावरची लाईट प्लस पूर्ण गडावरची लाईट आणि गावातली लाईट, यासाठी त्यांनी वेगळं एक ट्रान्सफॉर्मरसुद्धा आणलेलं आहे. स्टँड बाय ट्रान्सफॉर्मर राहणार आहे आणि लोड शेडिंग या काळामध्ये राहणार नाही. सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे हे जवळपास 600-650 पोलीस बंदोबस्त आपण बाहेरून आणतो आहे आणि गेल्या वर्षी चांगल्या प्रकारे बंदोबस्त पार पडला, यावर्षीसुद्धा पार पडेल. इथे कुठलीही गैरसोय भाविकांची होणार नाही याची प्रशासनाने पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. मला सगळ्या भाविकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी येताना जे आहे शिस्त पाळली पाहिजे. इथे जे काही प्रसाद दिला जाईल त्या प्रसाद आपण पाहिजे तेवढाच घ्यावा. मागच्या वर्षी आम्ही बघितलं की प्रसाद जास्त घेतला आहे ते वेस्ट होतं, तसं पण करू नये. प्रशासनाच्या वतीने, पोलीस प्रशासनाच्या वतीने संपूर्ण व्यवस्था इथे झालेली आहे आणि मला अपेक्षा आहे की येणारं नवरात्र जे आहे निवडणुकीच्या काळामध्ये आहे ते सुद्धा शांततेने आणि पीसफुली होईल. नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजय मगर आपल्यासोबत आहेत. त्यांना पण सुरक्षेच्या दृष्टीने आपण काही प्रश्न विचारणार आहोत. सर, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या विभागाने काय काय कार्यवाही म्हणजे काय काय कार्यवाही आपण करणार आहात आणि येत्या 3 दिवसानंतर होणाऱ्या नवरात्रासाठी आपल्या विभागाने काय कार्य केलेलं आहे? एकूण या ठिकाणी जो बंदोबस्त लावण्यात येणार आहे तो आम्ही वाहतूक नियोजन, दर्शनबारी आणि मुख्य मंदिर दर्शन बंदोबस्त आणि त्याचबरोबर शहरातील जे फिक्स पॉईंट्स आहेत अशा पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. माननीय कलेक्टर साहेबांनी आता ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे नियंत्रण कक्षामध्ये आमचे कर्मचारी अधिकारीसुद्धा 24 तास असतात. हा संपूर्ण बंदोबस्त आम्ही 2 शिफ्टमध्ये 12-12 तासाच्या शिफ्टमध्ये करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर सुद्धा जास्त ताण असणार नाही. भाविकांना अत्यंत सुरक्षितरित्या इथनं पुन्हा आपल्या पार्किंगपर्यंत पुन्हा सोडणं ही मोठी जबाबदारी असते. याचा अनुभव आमच्या अधिकाऱ्यांना पण आहे. दरवर्षी हा बंदोबस्त असल्यामुळे आणि इथे नियोजन खूप चांगलं असल्यामुळे निश्चितपणे हा बंदोबस्त खूप चांगला व्यवस्थित होईल. साधारणतः 650 पोलीस कर्मचारी आणि तितकेच होमगार्ड या ठिकाणी बंदोबस्तासाठी दिले जातील. या संपूर्ण भागामध्ये चेकिंग होईल आपल्या PTDS. त्याचबरोबर खिशीकापू किंवा बॅगलिफ्टिंगचे जे असे गुन्हेगारांकडून प्रकार होतात यासाठी इतर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारीसुद्धा आम्ही त्यांना ओळखण्यासाठी बोलवलेले आहेत. साध्या विषयातील बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी पूर्णपणे बंदोबस्ताची आम्ही काळजी घेऊ. कोणताही आमचे प्रकार घडण्यामध्ये माहिती देतो आणि त्याचबरोबर सर्वांना शुभेच्छा.